हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर कोणतंही प्रीमिक्स न वापरता आज आपण झटपट असा चॉकलेट केक बनवणार आहे। बघू शकता खूप छान असा आपला चॉकलेट केक झालेला आहे। एकदम स्पॉन्ज असं बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा झालेला आहे। जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा चॉकलेट केक झाला आहे आणि लहान मुलांना जर म्हणाल तर खूप आवडतो आणि झटपट असा। आता मुलांना सुट्ट्या सुद्धा आहेत शाळेला, तर मुलांना तुम्ही हा अगदी झटपट असा बनवून देऊ शकता। तरी ते मी 4 हॅपी बिस्किट घेतलेले आहे। बघू शकता 10 रुपयेवाले पुडा आहे, 4 घेतलेले आहेत। आपण आता ते एका ताटामध्ये ना काढून घेऊयात। आणि ह्या बिस्किटमध्ये ना चॉकलेट असतं, चॉकोस असतात, त्याच्यामुळे छान असा चॉकलेट फ्लेवर येतो। आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये बिस्किटचे तुकडे टाकूयात आणि मिक्सरला छान अशी बारीक आहे ना पावडर करून घ्यायची। छान अशी पावडर घेतलेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता राहिलेले बिस्किट आहे ना आपण त्याचे तुकडे करून आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि एक छोटी वाटी आहे ना साखर घेतलेली आहे, म्हणजे छान असा आपला केक आहे ना गोड होईल मस्त। आणि हेही बारीक करून घेतलेलं आहे। आता एक बाउल घेतलेला आहे आणि चाळण घेतलेली आहे आणि जे आपण पावडर बिस्किटाची पावडर जी बनवलेली आहे ते आपण आहे ना व्यवस्थित अशी चाळून घेऊयात। हातानेच ह्या पद्धतीने चाळून घ्यायची व्यवस्थित असे, म्हणजे ना ह्याच्यामध्ये जर बिस्किटाचे आपले जर छोटे छोटे तुकडे राहिले असतील ना तर ते वरती निघून येतील। बघू शकता। आणि इथं मी आता ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे ना ते घेतलेलं आहे, हार्ट शेपचा टीन आहे, केक टीन। तुमच्याकडे जर असा केक टीन जरी नसेल तर तुम्ही आपला कुकरचा डब्बा असतो तो घेऊ शकता किंवा स्टीलचा टोप घेऊ शकता। तर माझ्याकडे आहे हार्ट शेपचा, त्याच्यामुळे मी ह्याला थोडंसं तेल लावते। सगळीकडून तेल व्यवस्थित लावायचं आणि 1 चमचा मैदा टाकायचा आणि मैदा आहे ना ह्या पद्धतीने आहे ना सगळीकडे असा लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा मैदा आहे ना झाडून घेऊयात व्यवस्थित असा। छान असा डब्बा आपण झाडून घ्यायचा आणि हे बघा ह्या पद्धतीने मैदा आपण लावून घेतलेला आहे। बटर पेपर नाही आहे माझ्याकडे, तुम्ही बटर पेपर लावू शकता। आता इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं, थंड किंवा गरम अजिबात नाही घ्यायचं, नॉर्मल दूध घ्यायचं आपलं। आणि दूध आपण आहे ना पावडरमध्ये टाकून घेऊयात आणि छान असं हे मिक्स करत राहायचं। थोडं थोडं दूध टाकायचं, एकदम जास्त टाकायचं नाही, नाहीतर आपलं हे पातळ होईल मिश्रण। थोडं थोडं दूध टाकायचं आणि हे हलवताना मिश्रण आपण तयार ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस ही एकाच साईडून एकाच दिशेनं फेटायचं। बघू शकता ह्या पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमच इनो टाकणार आहे। हे छान असं व्यवस्थित इनो टाकल्यानंतर ना बघा छान असं आपलं बॅटर आहे ना ते छान असं फुलतं मस्त असं। आणि एकाच दिशेनं ह्यासाठी फेटायचं म्हणजे आपला केकचा स्पॉन्ज आहे ना तो एकदम मस्त हलका फुलका होतो, जाळीदार होतो, त्याच्यामुळे एकाच दिशेनं फेटायचं। अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि पूर्ण थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं फेटून घेऊयात। मिश्रण आपलं एकदम असं हलकं फुलकं झालेलं पाहिजे। छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे केकचं, बघू शकता। आता इथे मी डेअरी मिल्क कॅडबरी घेतलेली आहे, एक 10 रुपयेवाली, आणि ते ना त्याचे आपण आहे ना छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आणि जे बॅटर बनवलं आहे ना त्याच्यामध्ये टाकायचे। म्हणजे केक आपण ज्यावेळेस बेक करतो ना मग ज्यावेळेस हे तुकडे आपले टाकतो ना आपण ते मग ते असे छान असे मेल्ट होतात आणि खूप अजून एक नाही का चॉकलेट फ्लेवर, जास्त चॉकलेटी आणि क्रीमी आपला केक होतो। चॉकोस ही ह्याच्यातमध्ये टाकू शकता, चॉकोस नाही आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे मी कॅडबरी टाकलेली आहे।
आणि आपल्या केक टीनमध्ये ना आपण हे बॅटर टाकून घेऊयात. व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि असं हे जे आपलं जे भांडं आहे ना केक टीन, तो असा आहे ना हलक्या हाताने ना खाली जरासा हे करून घ्यायचा, टॅप करत राहायचा. म्हणजे जे बबल्स असतात ना, एअर असतो ना, तो बाहेर निघून जातो आणि एकसारखा सगळीकडे प्लेन असा आपला केक छान असा होतो. इथे बदाम घेतलेले आहेत, बदामचे उभे काप करून घेतलेत. सगळीकडे व्यवस्थित असं आपण बदाम टाकून घेऊयात. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढई चांगली अशी कडक गरम झालेली आहे. त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि आपला केक टीन ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आणि वरती आहे ना छान असं वजनदार असं वस्तू ठेवायची. मी ते खलबत्ता ठेवला आहे, म्हणजे आतमधली जी वाफ आहे ना ती बाहेर अजिबात यायला नको. केक आपला छान असा बेक होईल आणि 35 ते 40 मिनिटे ना मीडियम गॅसवरती ना केक आपला बेक करून घेणार आहे. बघू शकता छान असा केक आपला पाहू शकता बेक झालेला आहे. सुरीने आपण चेक करूयात. पाहू शकता सुरी आपली एकदम अशी क्लीन येते, म्हणजे केक छान असा आपला शिजलेला आहे. आपण काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. बघू शकता छान असा. आता एका ताटामध्ये ना आपण काढून घेऊयात. बघू शकता अगदी सहज असा निघलेला आहे आणि अजिबात भांड्याला आपला केक खाली चिकटला नाही, करपला नाही. अगदी झटपट होतो, ओव्हनची गरज नाही. कढईमध्ये बनवलेला आहे. पाहू शकता जाळी किती सुंदर अशी आलेली आहे. पाहू शकता छान असा आपला झटपट असा बिस्किटचा केक तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा. हा केक खूप सुंदर होतो आणि आता मुलांना सुट्ट्या आहेत शाळेला, तर हा कधीही तुम्ही मुलांना देऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.